संघटनेचा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा CITU जिंदाबाद CITU जिंदाबाद। आज सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITU अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अकोले तहसील कचेरीवर मोर्चा आयोजित केलेला आहे। अंगणवाडीच्या ताई, मदतनीस सेविका ताई या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। अंगणवाडी ताईंच्या अतिशय भोळ्या भाबड्या मागण्या घेऊन या ठिकाणी अंगणवाडीच्या ताई आलेल्या आहेत। सरकारने अंगणवाडीच्या ताईंना मोबाईलवरचं काम दिले, त्यासाठी मोबाईल दिला। काही अंगणवाडी ताईंना अद्यापही मोबाईल मिळाला नाही, त्या स्वतःचा मोबाईल वापरून काम करीत आहेत। सरकारने दिलेलं काम हे अतिशय जलद गतीने अंगणवाडी ताईंनी करावं अशी मागणी सरकारची असती। मात्र अतिशय दळभद्रा मोबाईल आणि त्या दळभद्रा मोबाईलला 5G ऐवजी 4Gचं सिम कार्ड देऊन तेही अशा प्रकारचं सिम कार्ड का ते सिम कार्ड ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणचा विचार न करता दिलेला आहे। काही ठिकाणी आयडियाचं सिम दिलं, काही ठिकाणी एअरटेलचं दिलं, मात्र त्या ठिकाणी कुठलं नेटवर्क आहे याच्याबाबत कुठल्या प्रकारची सरकारने खातरजमा केलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडीच्या ताई अक्षरशः रात्र जागून मोबाईलवर काम करत आहेत। त्या मोबाईलचं काम करीत असताना सरकारकडून अपेक्षा आहे का त्या मोबाईलला रिचार्ज सरकारने वेळेवर द्यावं, मात्र अंगणवाडीच्या ताईंना स्वतःच्या तुटपुंजा पगारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या मोबाईलचं रिचार्ज करावं लागतं। मागील 2 वर्षापासून, काही अंगणवाडी ताईंना 3 वर्षापासून मोबाईलचा रिचार्ज मिळालेला नाही आणि अशा परिस्थितीसुद्धा अंगणवाडीच्या ताई करतात। अतिशय तुटपुंजा पगार आहे, त्याच पगारातून गावची लेकरं अंगणवाडीच्या ताईला सांभाळावी लागतात। त्या लेकरांना खाऊ घालण्यासाठी जो इंधन खर्च सरकारच्या वतीनं दिला जातो तो अतिशय कमी आहे आणि कमी असून सुद्धा अतिशय लाजिरवाणे पद्धतीनं सांगावं लागतं का मागच्या 4-5 वर्षापासून हा इंधनाचा खर्च अंगणवाडी ताईंना मिळालेला नाही। सरकार दरबारी चौकशी केली असता कोणत्या वर्षाचा दिलाय आणि कोणत्या वर्षाचा दिला नाही हे सुद्धा सरकारकडे रेकॉर्ड शिल्लक नसल्याचं आम्हाला जाणवलेलं आहे। त्याचबरोबर अंगणवाडी ताईंना अनेक प्रकारचे भत्ते, प्रवास भत्ते, मिटिंगांना जाणे येणे हे सुद्धा अतिशय तुटपुंज प्रमाणात मिळतं आणि तेही अनेक दिवसापासून मिळालेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी ताईला तिच्या पगारातून जो काही प्रोत्साहनपर काम करण्याचं जीव काढून जी काम करते आणि त्यासाठीचे काही 2000चं प्रोत्साहन भत्ता दिला जातो, तोही प्रोत्साहन भत्ता जवळपास 90% अंगणवाडी ताईंना अद्याप मिळालेला नाही। सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीचे कुठल्याही प्रकारचे विचार न करता, निकष न लावता, कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग न देता प्रोत्साहन भत्त्यासाठी निकष लावले आणि त्या प्रोत्साहन भत्ता मिळूच नाही अशा पद्धतीनं षडयंत्र रचून अंगणवाडीच्या ताईंना तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकारने या ठिकाणी केलेले आहे। प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी ताई संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून अंगणवाडी ताई आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत। सर्व अंगणवाडी ताईंना सरसकट प्रोत्साहन भत्ता मिळाला पाहिजे। त्याला जे काही निकष लावलेले आहेत अतिशय बोगस निकष सरकारने लावलेले आहेत। असे निकष लावलेत का त्या निकषातून अंगणवाडी ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळणारच नाही अशी पद्धतीने सरकारने काम केलेलं आहे। या सर्व पार्श्वभूमीवर सरकारला कामाची प्रचंड घाई झालेली असते। अंगणवाडी ताईंना प्रचंड जोरदार पद्धतीनं घाईघाईने अंगणवाडी ताईकडून काम करून घ्यायचं असतं, मात्र अंगणवाडी ताईंची भरती ज्या शिक्षणाच्या बेसवर झालेली आहे, काही जुन्या अंगणवाडी ताई आहेत का त्यांना 5वी, 7वी आणि 8वीच्या बेसवर शिक्षणाचा आधार घेऊन नोकरीत घेतलेलं आहे, मात्र आता त्यांना अतिशय स्मार्ट वर्क, मोबाईलवरचं इंग्रजीतलं वर्क दिलं जातं का जे त्यांना करणं शक्यच नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये त्या अंगणवाडी ताईंना स्वतःच्या उत्पन्नातला काही भाग कुठल्या तरी गावातल्या एखाद्या पोरासोराला देऊन त्याच्याकडून ते काम पैसे मोजून करून घ्यावं लागतं। म्हणजे सरकारची नोकरी ही फुकट करण्याची वेळ आज अंगणवाडी ताईवर आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये, अत्यंत वेदनादायी परिस्थितीमध्ये अंगणवाडीची ताई काम करत असताना मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल अंगणवाडी ताईंची घेतली जात नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचं प्रशासनाकडे मागणं आहे की अंगणवाडी ताई अतिशय वेदनामध्ये जगत आहेत, अत्यंत ट्रेस त्यांच्या मनामध्ये आहेत। काम करताना त्यांना नेहमी सुपरवायझरची, प्रकल्प अधिकाऱ्यांची भीती असती, नोकरीतून काढून टाकण्याची भीती असती। त्याच अडचणीच्या काळामध्ये प्रशासनाकडून आता कामावरून कमी करून टाकण्याच्या नोटिसा अंगणवाडी ताईंना दिले जात आहे। आम्ही या नोटिसांची होळी करणार आणि या नोटिसांना आम्ही जुमानत नाही हे आजच्या सभेतून मी आम्हाला सांगतो। अंगणवाडी ताईंना कुठल्याच प्रकारच्या सुविधा न पुरवता, अंगणवाडी ताईंच्या मानधन वेळेवर न देता आणि तुटपुंजा पगारात काम करायला भाग पाडलेला असताना सुद्धा अंगणवाडी ताईंकडून कामाच्या अपेक्षा कराव्यात आणि त्यांना धाक दाखवावा हे मान्य नाही। आम्हाला दिलेल्या नोटिसा अंगणवाडी ताईंना मान्य नाही। आम्ही त्याचा पूर्ण धिक्कार करतो, निषेध करतो आणि आजच्या या सभेतून
प्रशासनाला आम्ही सांगतो आणि सरकारलाही सांगतो, जर अंगणवाडी ताईंच्या या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत, अंगणवाडी ताईंना बेजुलूम पद्धतीनं जे काही कामं लादलेली ते तातडीनं बंद झाली नाही तर या प्रशासनाला झोप येऊन देणार नाही आणि अंगणवाडी ताई रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। या आजच्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। अंगणवाडीच्या ताई या सगळ्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीच्या ताई अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत। या सगळ्या प्रामाणिक काम करीत असताना काही गावांमध्ये अतिशय चुकीची पद्धत घडत आहे। स्वतःच्या पगारातून अंगणवाडी ताई बराच वेळा अंगणवाडीचा खर्च भागवते आणि तिला तो पगारही वेळेवर मिळत नाही। मात्र अनेक गावांमध्ये अंगणवाडी ताईला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागून चुकीच्या पद्धतीनं हिणवलं जातं आणि तिला त्रास दिला जातो। तो त्रास सुद्धा अंगणवाडीच्या ताईला गावातून होऊ नये आणि प्रशासनाने त्याची सुद्धा खबरदारी घ्यावी ही मागणी आजच्या सभेतून आम्ही मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत। इन्कलाब जिंदाबाद, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा त्याचबरोबर प्रशासनाकडे आमच्या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे की प्रशासनाने आमच्या मागण्यांचं निवेदन आज स्वीकारावं। आज शांततेच्या पद्धतीनं आम्ही निवेदन या ठिकाणी देऊन जाणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचा धिंगाणा करणार नाही। मात्र आमच्या मागण्यांची तातडीने पुढच्या 4-8 दिवसामध्ये दखल घ्यावी यासाठी सगळ्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अकोल्यातील तिन्ही प्रकल्प, अकोले शहरी प्रकल्प, अकोलेतील राजूर प्रकल्प आणि अकोले प्रकल्प, तिन्ही प्रकल्पाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, सगळ्या सुपरवायझरांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तातडीने बैठक लावावी आणि चर्चा करावी। जे काही जुलमी पद्धतीनं तुम्ही कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात तो तातडीने थांबवावा यासाठी तुम्ही बोललं पाहिजे असे आम्ही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदारांकडे मागणी करत आहोत। इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी एकजुटीचा विजय असो। अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी एकजुटीचा विजय असो। ओपन आहे ना? अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा आवाज दो, आवाज दो। चला हात वर करा, हात वर करा।